अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे। मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो। श्री विजय रहांगडले, श्री रमेश बोरनारे, श्री शेखर निकम, श्री दिलीप सोपाल। शोक प्रस्ताव। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो। श्री दत्तात्रय महादेव राणे, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री, यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। कैलासवासी दत्तात्रय महादेव राणे यांचा जन्म 29 मार्च 1933 रोजी झाला। त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते। कैलासवासी राणे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, अथर्व एज्युकेशन ट्रस्ट तसेच मुंबई रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते। त्यांनी झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती संघाचे सदस्य, झोपडपट्टी रहिवासी समता परिषदेचे कार्यकारी सदस्य म्हणून कार्य केले होते। समृद्धी सहकारी झोपडपट्टी रहिवासी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते। गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला होता। कैलासवासी राणे सन 1990 व सन 1995 मध्ये शिवडी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते। ते सन 1995 ते 1999 या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले। सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे। शोक प्रस्ताव सदस्यांनी कृपया खाली बसावे। शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे। प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल। स्थगन प्रस्तावांच्या सूचना। निर्णय कुठे? अध्यक्ष महोदय, या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून राऊत साहेब एक मिनिट या संदर्भात आपलं कालच हा विषय चर्चेला आपण मांडलात, त्यावर मी आपल्याला सांगितलं की या संदर्भातली 101 अन्वये मी चर्चा उपस्थित करायची परवानगी देईन सभागृहात। तर त्या संदर्भात उद्या आपण 101 ची चर्चा घेऊ। त्या विषयावरती सखोल चर्चा आपल्याला उद्या करता येईल। त्यामुळे आता सभागृहाचा वेळ की हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे। हा संवेदनशील विषय आहे, म्हणूनच ह्याच्यावरती सखोल चर्चा उद्या 101 मार्फत ठेवली आहे। एक स्थगन प्रस्ताव तुम्ही माझं ऐकून तर घ्याल का? तुम्ही माझं ऐकून घ्याल का? स्थगन प्रस्तावावरती विरोधी पक्षातले सदस्य बोलतात, मांडतात, परंतु याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे। शासनाला याच्यावरती उत्तर द्यायचं आहे। या चर्चेत शासनाच्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूच्या सदस्यांना पण सहभाग घ्यायचा आहे। त्यामुळे मी या विषयाची 101 अंतर्गत चर्चा ठेवलेली आहे। त्यावेळेला आपण या विषयावरती बोला। अध्यक्ष महाराज, डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो स्थगन या ठिकाणी मांडला, आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराज। याला अर्जन्सी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल
सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत, फायनल अजून आलेलं नाहीये त्याच्यात, पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज, ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष. अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे की आपण उद्या 101 लावताय. अध्यक्ष महाराज, स्थगनवरही चर्चा करताय. आम्ही तुम्हाला 57 पण दिलाय, 97 पण दिलेले आहे. आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत. नाना भाऊ, काल पण आपण 57 या विषयाचा मांडलेला. एक मिनिट ऐकून घ्या. आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे. आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. 101 अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो. उद्या बुधवार आहे. उद्या आपण 101 अन्वय चर्चा घेऊ याच्यात. आणि विषय जर गंभीर नसता, विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर 101 अन्वय आपण लावलीच नसती चर्चा. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज, या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज. आपणही माहिती घ्या. काय याला जरूरत आहे असं म्हणतोय. जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज. ही घटना 4 तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज. मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन? अध्यक्ष महाराज, ही जेव्हा चर्चा होईल, राज्यात सरकारकडून उत्तर येईल, तेव्हा राज्याच्या लोकांना आश्वस्त मिळेल अध्यक्ष महाराज. तर राज्य या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण 101 अन्वय घेऊ. पुढचं चला, दुसऱ्या कोणाचं आहे घ्या, दुसरं घ्या. अबू आझमीजी नाही आहेत. तिसरं कोण आहे? वडेट्टीवार साहेब आहेत का? नाना बौद्ध झाला. ठीक आहे. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही, तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे. शासनाने या संदर्भात आपण उद्या 101 अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू. चला, औचित्याचे मुद्दे. श्री संतोष दानवे. असं कसं चालणार आता? नाही, एक बसून घ्या, खाली बसा, बसून घ्या, आपण बसून घ्या, बघा, बसून घ्या. नाना भाऊ, सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवा. चालवायचं नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया. काल तुम्ही स्वतः उभे राहिलात, तुम्ही मागणी केलीत, त्यावरती मी रुलिंग दिलं 101 अन्वय आपण चर्चा घेऊ. तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय. का योग्य आहे का? हे योग्य आहे का? अध्यक्ष महोदय, काल आम्ही जेव्हा एक मिनिट सुनील भाऊ, काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता, आपल्याला मांडला, परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती. आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ. ती चर्चा मग आज का नाही लावण्यात आली, उद्या का लावली गेली? आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय. एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अख्खं महाराष्ट्र जडतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी. आज नांदेडमध्ये बंद केला, पुण्यात बंद केला, मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅंथरचे नेते, लोकनायक परभणीचे हे विजय वाकोडे जे शांतता प्रस्थापित करत होते, ते या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? कोणी ही उद्या आपण चर्चा घेऊ. या मागे कोण आहे अध्यक्ष महोदय? संतोष दानवे, औचित्याचे अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, औसा तालुक्यातील देतो संदीप, बसा. अध्यक्ष महोदय धन्यवाद.
अध्यक्ष महोदय, बसा, माझ्या बसा. मतदारसंघामध्ये बसा, देतो, बसा. अहो, होऊ दे, देतो, बसा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. सदरील शासनाने पंचनामे पण केले अध्यक्ष महोदय, आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे. पण अजून केवायसी पण झाली. सदरील निधी वितरणासाठी महसूल विभागाने शासनाकडे यादी सादर केलेली आहे, परंतु अद्यापही आमच्या हो गया, नाम शेतकऱ्यांना पुकारा आपका. मदत मिळाली नाही. ती अतिवृष्टीची मदत शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना. केवायसी पण झाली, सगळं झालंय, फक्त आता मदत यायची राहिली आहे. घोषणा पण केली शासनाने, पण त्यामुळे शेतकऱ्यांना आज शेतकरी हवाल दिलाय. शेतकरी आर्थिक मदतीची वाट पाहतोय. शेतकऱ्याला तात्काळ आमच्या मतदारसंघातल्या नाही, जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, ही विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो. धन्यवाद. ठीक आहे. श्री संदीप क्षीरसागर. असं चालणार नाही. आता आपण औचित्य घेतोय, औचित्य झाल्यावर घेऊ. औचित्य झाल्यावर घेऊ. बसा. संदीप क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता. जे काही खून प्रकरण झालेलं आहे, माझा औचित्याचा मुद्दा आहे. बोला, बोला. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली. संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय, आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय. वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय. त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. हा असा व्यक्ती आहे. 1-2 मिनिटं सगळे बसून घ्या. बोलतायत सदस्य बोलतायत, बसून घ्या. बोला. मुख्यमंत्री साहेब, बोला, बोला. मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो, आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात, हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष महोदय. खंडणीचा जो 302 मध्ये जे कट रचलेलं होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष महोदय. वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, सीडीआर जर सापडले, तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या, आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आळा काढा. आणि अध्यक्ष महोदय, जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष आहे अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपण आपण साहेब बोला ह्या संदर्भातलं की त्याला अटक कधी होणार साहेब. ठीक आहे. नमिता मुंदडा. हा प्रश्न माझ्या मतदारसंघातल्या मसाजोग या गावाबद्दल आहे. संतोष देशमुख हे 2 वेळा सरपंच म्हणून. एक मिनिट. क्षीरसागरजींनी जो मुद्दा उपस्थित केला आता, अध्यक्ष महाराज औचित्याच्या माध्यमातून दिला, पण त्यांनी गंभीर बाब आत्ताच्या याच्यामध्ये झालेली घटना त्यांनी सांगितलेली आहे. जुनी घटना नाही अध्यक्ष महाराज. हा वाल्मिकी कराड नावाचा जो गुंड माणूस आहे तो अध्यक्ष महाराज, आणि परभणीची घटना आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज. नमिता मुंदडा. अध्यक्ष महोदय, हा
जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे. बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा 2 वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता. त्यांनी खूप चांगलं काम केलं, एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला. म्हणजे एवढं हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू. त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली. आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले. 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत. मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे. तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे. जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे. लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं. तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा 2 वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील, कडक कारवाई करतील. हे मला श्री दिलीप लांडे, श्री आमशा पाडवी, रुकिए बैठिए. श्री अध्यक्ष महोदय, अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझा काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे. तिथे पोलीस स्टेशनमधला निरीक्षक, पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे. म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दुग्गड म्हणून आहे त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण एक आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेले असताना माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना चौकशी करायला पाहिजे. पोलीस स्टेशनच्या अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे. असं अधिकारीवर ताबडतोब चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझे मागणी आहे मुख्यमंत्री साहेब. सन्माननीय आमदार आमशा पडवी यांनी जो विषय मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ वरिष्ठ स्तरावर याची चौकशी केली जाईल. ठीक. श्री भीमराव तापकीर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 8 डिसेंबर 2024 रोजी बावधान कोकाटे वस्ती या ठिकाणी एका उद्योजकाने वाढदिवसाच्या निमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं. खरं तर ज्या ठिकाणी ज्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ती जागा ही बीडीपीच्या झोनमध्ये येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जाग्याचे सपाटीकरण असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही. परंतु संबंधिताने त्या ठिकाणी जागेचं सपाटीकरण केलं, त्याचप्रमाणे वृक्षतोड केलं, उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. खरं तर हे पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळेस रात्री 10:30च्या नंतर ते 3:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी 11:30 वाजल्यापासून ते रात्री 3:30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण, त्याचप्रमाणे लेझर लाईट शो आणि जोरात संगीत वाजवण्यात येत होते. या रात्रीच्या प्रकारामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिक त्या ठिकाणी मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला. त्या ठिकाणच्या नागरिकांनी त्याचप्रमाणे सोसायटीतील चेअरमन सेक्रेटरीनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या ठिकाणी तक्रार करण्यात आली. तक्रार दिल्याच्या नंतरही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. संबंधित पोलीस स्टेशनचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी त्या जागेवर जाऊन आले
परंतु कोणी त्या ठिकाणचं असणारे लाऊडस्पीकर असतील, स्पीकर असतील, ते बंद न करता, खरं तर आपण पाहतो की गणपती उत्सवामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणचं स्पीकर बंद करतो. परंतु या ठिकाणची जी पार्टी एका उद्योजकाची चाललेली होती, त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही, त्यामुळे संबंधित नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे खरं तर या ठिकाणी याची चौकशी होणं अत्यावश्यक आहे, कारण नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी देऊ नये, त्या ठिकाणी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी या ठिकाणी आपल्याकडे. श्री महेश लांडगे. श्री रईस शेख. श्री हिरामण खोसकर. अध्यक्ष महोदय, माझं नाव दिलं परंतु विषयच माहीत नसल्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. द्या त्यांना प्रत द्या. प्रत आहे का आपल्याकडे? मी 293 बोलण्यासाठी दिले. ठीक आहे, नंतर पुकारतो, तुम्ही घेऊन या, नंतर बोलतो. श्री सिद्धार्थ शिरोळे. सदनचा विषय संपलेला आहे. मी सदन प्रस्ताव सगळे नाकारलेले आहेत. आता खाली बसा. त्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना खराडीमध्ये नुकतीच पुण्यामध्ये घडली. यामुळे स्कूल बस, स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेची जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा उपस्थित झालाय. अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये 8000 स्कूल बस व स्कूल व्हॅन आहेत. त्या सर्व स्कूल बसेसचे ऑडिट हे होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. तसेच अग्निशमन विभागाकडनं शालेय बसेसमध्ये अशा घटना घडल्यानंतर शालेय कर्मचाऱ्यांना काय उपाययोजना केले पाहिजे, बसमध्ये फायर एक्सटिंग्विशर किती पाहिजे, ते कुठे असले पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि मुलांना तातडीने सुरक्षितपणे कसे बाहेर काढता येईल याचे प्रशिक्षण बसमधील शालेय कर्मचाऱ्यांना झाले पाहिजे. अध्यक्ष महोदय, सदर घटना ही गंभीर असून शासनाने त्वरित शालेय बसेसचे ऑडिट आणि प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या पद्धतीने निर्देश द्यावे. श्री सुमित वानखेडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, नागपूर इथे MIDCचे प्रादेशिक कार्यालय आहे आणि आमचा वर्धा जिल्हा आतापर्यंत या प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न होता. परंतु अचानक शासनाने निर्णय घेतला की चंद्रपूर येथील प्रादेशिक कार्यालयाला वर्धा जिल्हा संलग्न करण्यात यावा. परंतु हा जो निर्णय आहे हा एकंदरीतच जे उद्योजक वर्धा जिल्ह्यातील आहे त्यांच्यासाठी भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत गैरसोयीचा आहे आणि त्याबाबत पूर्वीप्रमाणेच प्रादेशिक कार्यालय वर्धा जिल्हा हा नागपूर प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न करण्यात यावा, याबाबत सर्व औद्योगिक संघटनांची, लघु उद्योग भारतींची आणि सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी मी शासनापर्यंत आपल्या माध्यमात पोहोचवू इच्छितो. धन्यवाद. श्री किरण लहामटे. अध्यक्ष महोदय, निळवंडे धरणातून उजवा आणि डावा कॅनल जातोय. त्या कॅनलच्या संदर्भात बरेच काही प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे खड्डे बाजूला घेतलेत, मोठमोठे खड्डे आहेत ते, त्याचबरोबर त्या कॅनलमधून पाण्याची जी गळती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. पिकांचं नुकसान खूप मोठं झालंय आणि काही ठिकाणी पूल नाही आहेत किंवा पुलांना जो स्लोप द्यायला पाहिजे तो प्रॉपर दिला गेला नाहीये बाजूनं. त्यामुळं बरेचसे ॲक्सिडेंट होऊन जवळजवळ 3-4 जणांना प्राण गमवावं लागलाय आणि त्यासाठी अकोले तालुक्यात 2 दिवसापासून मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या थंडीमध्ये चालू आहेत. कॅनॉलमध्ये बसलेले आहेत. पाणी खालच्या भागात नेलं त्याबद्दल त्या लोकांचं म्हणणं काही नाही, परंतु तिथले जे काही प्रश्न मिटायला पाहिजे ते आतापर्यंत मिटले नाही. म्हणजे ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या, ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या, त्या लोकांच्या डोळ्यामध्ये हसू आहे आणि इतरांच्या डोळ्यामध्ये हसू आहे, चेहऱ्यावर हसू आहे. हा प्रश्न माझ्या दृष्टीनं गंभीर आहे. तर कृपा करून मुख्यमंत्री महोदय इथं आहेत, हे प्रश्न निकाली निघावेत. लवकरात लवकर त्या आंदोलनकर्त्यांना शब्द दिले जावेत, ही माझी ह्या निमित्तानं विनंती आहे. धन्यवाद. महेश लांडगे आले, बोला.
मुद्दा आपल्या समोर माझ्या शहरातला सभागृहापुढे मांडतो. मी काय म्हणजे आपल्या जेव्हा आमदारांचा शपथविधी मुंबईमध्ये होता त्यावेळेस माझ्या शहरामध्ये कुदळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती. आणि त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच नाही लागली, त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो. अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं. वेगवेगळ्या माध्यमातून तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या परिसरामध्ये माझ्या याच्यामध्ये 70हून अधिक बांगलादेशी नागरिक हे आपल्या माझ्या त्या परिसरामध्ये सापडले आणि ते परत मूळ देशात पाठवले. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट तयार करून पश्चिम बंगालमधून भारतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी राहतात. अध्यक्ष महोदय, यासिन भटकळ नावाचा एक आतंकवादी याचं सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी होतं. अशा संदर्भातले पुरावे आपल्या विभागाकडे आहेत. मुख्यमंत्री महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कुदळवाडीमध्ये अनेक असे अनधिकृत व्यवसाय चालतात ज्याच्यामुळं पर्यावरणाची हानी होते, ज्याच्यामुळं त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर, त्या परिसरातल्या नदीवर परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बांगलादेशी लोक जिकडं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर अत्याचार करतात ते राजरोजपणे इथं पासपोर्ट त्यांना सगळ्या प्रकारची लायसन्स मिळून या ठिकाणी ते राहतात. तर अशा प्रकारच्या जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई, त्याबरोबर कुदळवाडीतल्या त्या अनधिकृतपणे चालणारे जे पण व्यवसाय आहेत त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली. ते करायला तयार आहेत, पण त्यांचं एक म्हणणं आहे की ही कार्यवाही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाचा उद्रेक होऊ शकतो. त्याच्याकरता मला आपल्या माध्यमातलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय, या संदर्भातले त्वरित आदेश, कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार का, आणि करणार असेल तर तशा प्रकारचे आदेश तुम्ही आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांनाही द्या, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. ठीक. श्री निलेश राणे. अध्यक्ष महोदय, तर आमच्या इथं कारवाई होऊन जाईल. ठीक आहे, शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. ठीक आहे. कारवाई करू शकतो, नाही तर आम्ही करणार नाही, कारण तिथं 3000 अनधिकृत बांधकाम म्हणजे हे आहेत. सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. नोंद घेतली जाईल आणि सभागृहात जे जे सदस्य विषय मांडतायत मी स्वतः बसलो आहे, गांभीर्याने ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई ही केली जाईल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मच्छीमारांचा एक जिव्हाळ्याचा विषय हा उपस्थित झालेला आहे. अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय हा भेडसावत आहे. अध्यक्ष महोदय, कर्नाटकातून आणि आंध्रातून मल्पी ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान करतायत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहाचं करत नाहीयेत, तर जे काय उरलं सुरलं आहे, आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो, आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो, त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कसं इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे. समुद्रामध्ये गस्त जी असते, जो विजिलन्स पाहिजे, तो विजिलन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही. ते येतात कधी, जातात कधी, सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघतायत कधी, ह्याची गस्तच नाहीये, त्याच्यावर विजिलन्स नाहीये. कसाब जो आला होता की जेव्हा 26/11 घडलं होतं ते समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते. साहेब, आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे, कसलं विजिलन्स आहे? आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत? अनेक पिढ्यानपिढ्या ते मच्छीमार तिकडे जगतायत, अनेक पिढ्या त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत, पण त्यांच्यावर कसलंही
त्यांच्यावर अन्याय रोजरासपणे बाहेरचे कर्नाटक आणि मल्पी बोटी ज्याला आपण म्हणतो, त्यांची हाईटच 20-20, 25-25 फुटाची आहे. ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत, आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत. अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे. माझी विनंती आहे, हा अनेक वर्षांचा विषय, हा फक्त महिना 2 महिन्याचा विषय नाहीये, अनेक वर्षांचा हा विषय आहे. तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? मच्छीमार हा मोठा वर्ग आहे, फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे इंटरनॅशनल वॉटर्समधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत, ह्या ज्या मल्पी बोटी आहेत, ह्या ज्या ट्रॉलर आहेत, ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही, गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही, हाच माझा विषय. धन्यवाद. गोपीचंद पडळकरजी. मच्छीमारांचा हा अख्ख्या किनारपट्टीचा विषय, आपण 2 मिनिटं फक्त ह्याच्यावर बोलावं. मच्छीमार खरोखरच न्यायासाठी वाट बघतात अनेक वर्षांपासून. मान्य निलेशजी हे लोकसभेतनं विधानसभेत आलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगतो की आपल्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही, तर याच्यामध्ये पण आपण गंभीर विषय मांडलेला, त्यामुळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू. चला, गोपीचंद पडळकर. अबू आजमी साहब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 9 दिसंबर को कुर्ला स्टेशन से अंधेरी की तरफ जा रही बेस्ट की इलेक्ट्रिक बस चला रहे ड्राइवर का कंट्रोल छूटकर बहुत सारी गाड़ियों को ठोका. इस एक्सीडेंट में अध्यक्ष महोदय 8 लोगों की मौत हुई. मेरे इलाके मानकुश शिवाजी नगर से कुछ लोग बेचारे शादी में गए थे, वो शादी में पहुंच नहीं सके, उनकी मृत्यु हो गई. अध्यक्ष महोदय 42 लोग उसमें जख्मी हुए. इस दुर्घटना की जांच करने से पता चला कि ड्राइवर जो था उसे कंट्रैक्ट पर निजी कंपनी के अंतर्गत नियुक्त किया गया था. इस ड्राइवर की बस चलाने की ट्रेनिंग पूरी तरह नहीं हुई थी, इस वजह से ड्राइवर का कंट्रोल छूटकर इतनी बड़ी दुर्घटना हुई. अध्यक्ष महोदय उसी तरह महोदय मेरे मानकुश शिवाजी नगर के क्षेत्र में नटवर पारिक कंपाउंड के सामने महाडा कॉलोनी जीएम लिंक रोड इलाके में इलेक्ट्रिक बस चला रहे ड्राइवर का कंट्रोल खो गया और उसे बाइक चला रहे 25 साल के युवक को कुचल दिया गया, जिसमें उसकी वहीं मौत हो गई. इस दुर्घटना की जांच करने से पता चला कि ये ड्राइवर भी कंट्रैक्ट पर निजी कंपनी के अंतर्गत नियुक्त किया गया था और इस ड्राइवर की बस चलाने की ट्रेनिंग पूरी नहीं हुई थी. मेरी मांग है कि उस दुर्घटना की मौत हुए व्यक्ति के घर वालों को कंपनसेशन दिया जाए. अध्यक्ष महोदय, कुर्ला की दुर्घटना के बाद सोशल मीडिया पर बहुत सारी वीडियो आ रही हैं जिसमें बस के ड्राइवर बीच सड़क पर बस रोककर वाइन शॉप से शराब खरीद रहे हैं. किसी ड्राइवर के पास गाड़ी चलाते हुए शराब की बोतल उसके सीट के नीचे मिली. कहीं ड्राइवर नशे में है. इस वजह से आम नागरिक को बस में आज बैठने के से बहुत डर महसूस हो रहा है. लोग बस में जाने से डर रहे हैं. मेरी मांग है अध्यक्ष महोदय कि ड्राइवर नियुक्त करने की जो कंपनी है उस कंट्रैक्ट उसका कैंसिल किया जाए और उनसे वो छीन लिया जाए और कंपनी को ब्लैक लिस्ट किया जाए और कंपनी की इस दुर्घटना की हत्या के लिए उस पर केस चलाया जाए. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. श्रीमती मनीषा चौधरी. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील मुंबईतील दहिसर गावठण येथील सुमारे 135 रेल्वे प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना बोरिवली पूर्व येथील नूतन नगर, नेहरू नगर, संतोष नगर, दौलत नगर, दहिसर पश्चिम येथील इंदिरा नगर वस्तीचे सुमारे 1111 झोपडीधारक गेल्या 35 ते 40 वर्षापासून राहत असणे. या झोपडीधारकांकडे 1995 चे ओळखपत्र, रेशन कार्ड, वीज बिल, फोटो पास, सेन्सस सर्टिफिकेट इत्यादी सर्व कायदेशीर पुरावे असणे, परंतु या झोपडीधारकांना रेल्वे प्रशासनाकडून झोपडी निकषित करण्याची वारंवार नोटीस बजावण्यात येणे, झोपडीधारक यांच्याकडून वेळोवेळी आवश्यक पुरावे सादर करण्यात येऊन सुद्धा झोपडीधारकांचे मी सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की ह्यांना स्वशुल्कच्या माध्यमातून MMRDAच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची गरज, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारने करावयाची शिफारस याबाबत औचित्याचा मुद्दा मी सभागृहात उपस्थित करत आहे. धन्यवाद. श्रीमती सुलभा खोडके. अध्यक्ष महोदय,
मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावा म्हणून या संदर्भात या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की मागील वर्षी या ठिकाणी 42.22 लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता, परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कापूस पेऱ्यामध्ये मागील वर्षापेक्षा जवळपास 3.53% घट झाल्याचे दिसून येते। आणि आज या ठिकाणी मला सांगत असताना महाराष्ट्रामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकावर त्याचा परिणाम होऊन कापूस उत्पादनात घट झालेली आहे। आणि त्यासोबतच या ठिकाणी कापसाच्या याच्यासाठी खरेदीसाठी CCI मार्फत या ठिकाणी राज्यात शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने CCI मार्फत जादाचे 30 खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात CCIला विनंती करण्यात आली होती आणि ती मान्य सुद्धा झाली आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी CCI केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या अमरावती विभागात असेल महाराष्ट्रात ते केंद्र चालू झाले नाही, फक्त महाराष्ट्रात एकच केंद्र चालू झालं आहे। म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की ते CCI मार्फत जे खरेदी केंद्र चालू करण्याची जी मान्यता मिळाली आहे जादाचे त्याला सुद्धा आपण मान्यता द्यावी, यावर शेतकऱ्यांच्या खरेदी आपण करावा। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज शेतकऱ्यांच्या याला आपण चांगल्या प्रतीचा जर कापूस असला तर त्याला 7,100 ते 7,600 रुपये भाव देतात, परंतु आमच्या विदर्भातील किंवा अमरावती विभागाचे जे शेतकऱ्यांचे जे कापूस उत्पादन करतात त्याला तो भाव मिळतच नाही। तो किती मिळतो? 6,000, 6,200, 6,300 पर्यंतच मिळते। म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांचा, कारण आपल्याला माहिती आहे की विदर्भात कापूस हा पांढरा सोनं म्हणून ओळखला जात होतं, आज शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी कापसाची लागवड कमी होत आहे कारण त्याला योग्य भाव मिळत नाही। कारण या ठिकाणी लागवडीचा खर्च वाढलेला आहे, खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, त्यासोबत असताना त्या शेतकऱ्यांची लागवड जो खर्च वाढला त्या प्रमाणात त्याला ते पैसे मिळत नाहीये, उत्पादनात घट झाली आहे। म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे, आपण विदर्भातले आहेत, म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव द्यावा, तेव्हाच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकरी कापूस लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील व शेतकऱ्यांना ज्या विदर्भातल्या आत्महत्या त्या थांबतील आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल। म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण याच्याकडे लक्ष देऊन किमान क्विंटलला 10,000 रुपये भाव द्यावा ही अशी विनंती करते। धन्यवाद। डॉक्टर नितीन राऊत, श्री विकास ठाकरे, श्री संजय पोतनीस, श्री सुनील प्रभू। अध्यक्ष महोदय, माझ्या दिंडोशी विधानसभेतील अत्यंत गंभीर विषय आहे की शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील 33 इमारतींना मूलभूत सुविधापासून त्या वंचित आहेत आणि गेले अनेक वर्ष पुनर्विकासाचं काम जे आहे त्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे पावसाळ्यात या इमारती कोसळून वित्त आणि किंवा मनुष्यहानी होईल। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना असेल की आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या आणि जरीमरी परिसरातील 2002 मध्ये 2600 रहिवाशांना या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आणि त्यापासून मुंबई महानगरपालिका इथे कुठची सुविधा देत नाही। या संपूर्ण इमारतीच्या परिसरामध्ये ढीक, कचरा या सगळ्या गोष्टी आहेत, सिवरेज लाईन फुटलेले आहेत, त्याच्यावरती रिपेरिंग होत नाही आणि त्यामुळे या सगळ्या इमारतीतील लोकांमध्ये उद्रेक आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिसरामध्ये गेली 22 वर्षापासून ही लोक राहत आहेत आणि अनेक वेळा यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शिवशाही प्रकल्प शासनाकडे बजेटच्या वेळेला मागणी देखील करून देखील याला एकही रुपया अद्यापर्यंत दिला गेलेला आहे। अध्यक्ष महोदय, हा मुद्दा मांडत असताना माझा गंभीर विषय असा आहे की आता या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेने ऑडिट करून या C कॅटेगरीमध्ये या इमारती टाकल्यात, कधीही कोसळू शकतात, त्या ठिकाणी वित्त आणि मनुष्यहानी होऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये शासनाकडे माझी गांभीर्याने विनंती आहे की अत्यंत गंभीर विषय म्हणून शासनाने याकडे पाहावं। माननीय मुख्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत आणि या संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो शासनामार्फत या ठिकाणी तातडीने केल्यास येत्या पावसाळ्यामध्ये जीर्ण झालेली कुठची इमारत कोसळून तिथे वित्त आणि किंवा मनुष्यहानी होणार नाही आणि जर झाली तर याला शासन जबाबदार असेल। म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, यावरती गंभीर विचार करून तात्काळ आपण निर्णय घ्या आणि पावसाळ्यापूर्वी या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करा अशी मी कळकळीची मागणी या सरकारकडे श्री भास्कर जाधव। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। आपल्या महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून
तो कोकणामध्येच आहे. यामध्ये 7 सागरी जिल्ह्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील मत्स्योत्पादन आणि पर्यायाने परकीय चलन प्राप्त करण्याकरता मच्छीमार बांधवांचे मोलाचे योगदान हे लाभलेले आहे. असे असले तरी शासनाच्या विविध योजना आणि सोयीसुविधांपासून हा मच्छीमार समाज अजूनही दूर आहे. याचा जन्म जणू काही समुद्रातच होतो. संपूर्ण आयुष्य समुद्रातच जातं आणि शेवटही समुद्रातच होतो. समुद्राच्या पलीकडे या समाजाचं काही विश्वच नसतं. आपल्याला काही मिळावं म्हणून हा समाज कधीही संघर्ष करत नाही. येणाऱ्या परिस्थितीला समुद्राच्या लाटेप्रमाणे सामोरे जात आपला आयुष्य जगत असतो. हा समाज विकासाच्या प्रवाहात यावा, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत. सतत पाठपुरावा केल्यानंतर मच्छीमारांच्या घराखालील जमिनी त्यांच्या मालकीच्या व्हाव्यात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाण निर्माण करण्यासाठी शासनाने जमिनी संपादित कराव्यात याची कारवाई शासनाकडून सुरू झाली असली तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. माझ्याच मंत्रिपदाच्या काळात मच्छीमार समाजाच्या विकासासाठी मच्छीमार कामगार कल्याण बोर्डाची स्थापना झाली. परंतु गेल्या 10 वर्षात या बोर्डाला शासनाने चालना दिलेली नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेला मच्छीमार मासेमारी करून जेव्हा ससून डॉक येथे परत येतो तेव्हा तेथे त्याची राहण्याची सोय नाही. त्यामुळे मुंबईत असलेल्या कामगार बोर्डांच्या जागांपैकी एखादी जागा त्याच्या हक्काच्या निवासस्थानासाठी उपलब्ध करून द्यावी. मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात यावी. NCDCच्या कर्जासाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी. मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या अटी शिथिल करण्यात याव्यात. मच्छीमार तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात यावा. पावसाळ्यात दरवर्षी समुद्री लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यालगत असलेल्या घरांची पडझड होते. अशा अवस्थेत भीतीच्या छायेत मच्छीमार कुटुंबांना राहावे लागते. त्यासाठी अशा गावांमध्ये धूप प्रतिबंधक बांधारे बांधण्यात यावेत. या सर्व प्रश्नासंदर्भात वारंवार शासन स्तरावर बैठका होऊन चर्चा झालेली आहे. तत्कालीन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. गेल्या काही वर्षात सातत्याने आलेल्या चक्रीवादळामुळे तसेच कोरोना काळातील मच्छीमार बंदीमुळे मच्छीमार समाज अतिशय संकटात सापडलेला आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात समुद्रामध्ये मच्छीमारांवर परराज्यातील घुसखोरी करून आलेल्या ट्रॉलर्स कडून हल्ले होण्याचे तसेच बोटींवरील परप्रांतीय खलाशी आणि तांडेल यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने उपाययोजनांसाठी शासनाने वरील विषयाबाबत तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे. फक्त अर्धा मिनिट घेतो. फक्त मी रितसर नियमाप्रमाणे वाचून दाखवले. मी भाषण केलेलं नाही. औचित्याच्या मुद्द्यावर भाषण करता येत नाही. पण मुख्यमंत्री महोदय, माझ्याच मतदारसंघातला एक रवींद्र नाटेकर नावाचा माणूस हा एका रत्नागिरीतल्या बोटीवर होता आणि 22 एकंदर त्या ठिकाणी बोटीवर काम करणारे ते खलाशी असतात. ते 21 नेपाळी होते आणि एक फक्त गुहागर मधला आपला स्थानिक होता. काय झालं त्यांच्यामध्ये ते शेवटपर्यंत काही कळलं नाही. पण त्या नेपाळी माणसानं त्या रवींद्र नाटेकर खलाशाच्या माणसाची पूर्णपणे मान तोडली. पूर्णपणे धडावेगळी मान केली. हातामध्ये घेतली आणि पाणी घेऊन अक्षरशः रक्ताची आंघोळ केली. आम्ही नाना तऱ्हेने प्रयत्न केला पण ते बाकी सगळे नेपाळीत असल्यामुळे पुरावा उपलब्ध होत नाही. माझी विनंती आहे, आपण खूप संवेदनशील आहात. आपण थोडंसं या गोष्टीमध्ये खाजगीत आत्ता नका उत्तर देऊ, परंतु लक्ष घाला आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा करावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. श्री काशीनाथ दाते. श्री अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी आपल्या मार्फत शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलनं, कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांची आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली 4 महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे 1500 रुपये आपण अनुदान देतो. आज महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे या दिव्यांग बांधवांचा 1,500 रुपयामध्ये उदरनिर्वाह निश्चितपणे होत नाही. त्यांना इतर काम किंवा मजुरी काम करता येत नाही आणि म्हणून फक्त अनुदानावर त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा या दिव्यांगाची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे. आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना 3,000 रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये 3,000ची भर टाकून त्या ठिकाणी 6,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या 1,500च्या ऐवजी 1,500ची वाढ करून आणखी 3,000 हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. त्यांना ते 3,000 रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे. त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनानं करावा अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो. त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या अनुदानाबरोबरच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या काय असतील मग श्रावणबाळ योजना असेल, विधवा परित्यक्तांचं अनुदान असेल, गेली 4 महिन्यापासून या हे सगळं अनुदान आज रखडलेलं आहे. कुठल्याही लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळाला नाही. आणि सातत्यानं हे लाभार्थी हे आमच्याकडे चक्रा मारतायत, आम्हाला अनुदान मिळत नाही, मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतायत. आणि आता सरकार बदलल्यानंतर या समित्या देखील आता राहिलेल्या नाहीत. संजय गांधी निराधार समित्या ह्या बरखास्त झालेल्या आहेत आणि म्हणून नव्यानं समित्या होईपर्यंत त्या ठिकाणी या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही प्रकरण पेंडिंग आहेत त्याच्यासाठी देखील कुठला तरी मार्ग काढून त्या कमिट्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत आणि उर्वरित जी मागणी आहे त्या मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील लाभ त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे. या ठिकाणी संजय गांधी योजनेत थकलेलं अनुदान त्वरित वितरण करण्यात यावं अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास शासनास विनंती करीत आहे. धन्यवाद. श्री अमोल पाटील आहेत का? श्री रईस शेख. अध्यक्ष महोदय, बहुत बहुत धन्यवाद. औचित्य के मुद्दे के माध्यम से मैं सरकार का ध्यान आकर्षित करना चाहता हूं कि भिवंडी क्षेत्र जिसकी कनेक्टिविटी आज महाराष्ट्र में बहुत इंपॉर्टेंट होने के बाद भी बहुत खराब है, मेट्रो 5 का प्रकल्प अध्यक्ष महोदय इसी सभागृह में 2 बार मैंने लक्ष्यवेधी लगाई. सम्मान्य माजी मुख्यमंत्री जब यूडी मिनिस्टर थे तब और सम्मान्य माजी मुख्यमंत्री थे तब उन्होंने इस सभागृह को आश्वासित किया था कि 4 महीने में मेट्रो 5 का फेज 2 का टेंडर होगा. अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से मैं बताना चाहूंगा कि सबसे ज्यादा ग्रोथ को कंट्रीब्यूट करने वाला भिवंडी, आज उसकी रोड कनेक्टिविटी नासिक की सम्मान्य मुख्यमंत्री जी से कहूंगा सर 3.5 घंटा लगता है. आप भी वहां आते हो, लेकिन हम जो जीवन जीते आज रेल कनेक्टिविटी खराब सर, लेकिन आज मौका मिला है तो आप सम्मान्य अध्यक्ष महोदय जी के माध्यम से कहूंगा कि सर बहुत बड़ा दुर्लक्ष्य वहां पर थाना में हो रहा है. वो ग्रोथ सेंटर में आपसे कहूंगा सर, आप UD1 आपके पास है, UD2 है, अब आपको जरूरत है कि रेस्ट ऑफ MMR रीजन के लिए UD3 बनाकर उसको ग्रोथ सेंटर बनाइए. और मेट्रो का ये हाल है अध्यक्ष महोदय, हमारे यहाँ का बच्चा अगर कॉलेज जाना चाहता है ना सर, या शिक्षा के लिए आना चाहता है सर, उसको 2-2.5 घंटे लगते हैं. आप चलिए सर, आपके क्षेत्र में बड़े बड़े मॉल में हमारे बच्चे काम करते सर 4.5 घंटा खाली ट्रैवल में रहते. अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से न्याय चाहूंगा. आपने ही 2 बार लक्ष्यवेधी लगाने का मौका दिया. सम्माननीय माजी मुख्यमंत्री कहते 4 महीने में टेंडर होगा और टेंडर नहीं होगा. मैं चाहता हूं कि आज सरकार का ध्यान आया है तो अध्यक्ष महोदय, सम्माननीय मुख्यमंत्री जी सुन रहे, मुझे उम्मीद है कि नेक्स्ट 2-3 महीने में फेज 2 का टेंडर हो जाएगा. धन्यवाद और आपका बहुत धन्यवाद. श्री हिरामण खोसकर. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी उभा आहे. माझ्या इगतपुरी मतदारसंघात इगतपुरी तालुक्यात भावली धरण आहे. त्या भावली धरणामध्ये घोटी ग्रामपंचायत 70,000 लोकसंख्या आहे. इगतपुरी नगर परिषद 50,000 लोकसंख्या आहे.
आणि इतर 10 गावं आहे. 1.4 या ठिकाणी TMC पाणी साधारणच क्षमता असल्यामुळे त्या ठिकाणी माझी विनंती आहे की शहापूरला जे पाणी नेत आहे त्या पाण्याला माझी हरकत आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये दारणा असेल, वैतरणा असेल, मुकणा असेल या धरणातून त्यांनी न्यावा, परंतु बावली धरणामधून ते पाणी नेऊ नये अशी माझी कळकळीची विनंती. ठीक. श्री राहुल कुल, श्री देवराव भोंगळे आहेत का? अध्यक्ष महोदय, मी राजुरा विधानसभेतील ज्योती तालुक्यासंदर्भात आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की साधारणतः 1950 नंतर मराठवाड्यातील मोठी संख्या ही ज्योती तालुक्यात स्थानांतरित झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या लोकांना वनजमिनीचे पट्टे मिळाले नाही. सर्व त्या ठिकाणचे बांधव शेती करायसाठी जमीन वापरत आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की ज्योती तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षापासून जे शासकीय पट्टे लोकांना मिळाले नाही ते आपण तात्काळ द्यावे. व दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, गोंडपिंपरी तालुक्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे ते रुग्णालय मोडकळीस आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रुग्णालय वापरू नये असं त्या ठिकाणी पत्र दिलं आहे. शासनाकडे प्रस्ताव सादर झाला आहे. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की गोंडपिंपरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय तात्काळ मंजूर करावे. धन्यवाद. श्री अमित चाटम. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया DN नगरच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिशन टॉवर्सला गोराईच्या मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिफ्ट करून DN नगरच्या परिसरातील हाईट रिस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकासावरती जी बंदी आलेली आहे त्या संदर्भामध्ये जी प्रक्रिया आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीचे टॉवर लवकरात लवकर गोराईच्या महानगरपालिकेच्या जमिनीवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर करून त्या ठिकाणचे टॉवर्स हे गोराईला शिफ्ट करून DN नगरच्या परिसरामध्ये असलेल्या हाईट रिस्ट्रिक्शन वरती लवकरात लवकर ते नियम शिथिल करण्यात यावे अशी मी विनंती करीत आहे. श्री शरद सोनावणे. अध्यक्ष महोदय, मी खरं तर राज्याचे प्रथम नागरिक आदरणीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये आहेत. मी प्रथमतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये साहेब मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेलो आहे आणि माझा जो मतदारसंघ आहे तो छत्रपती शिवरायांच्या जन्माचा मतदारसंघ आहे, किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी. मला मुख्यमंत्री महोदयांना फक्त एवढंच सांगायचं की साहेब, ज्या वेळेला आपलं शासन या ठिकाणी आलं आणि ते प्रचंड आतापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक मताने या ठिकाणी महायुतीचं शासन आलं, मी प्रथम दिवशीच आपल्या शासनाला पाठिंबा व्यक्त केला. परंतु 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाण जे प्रथम मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी हा सुवर्ण कलश किल्ले शिवनेरीवर आणला आणि तिथे पहिली कॅबिनेट झाली साहेब. तर त्या दिवशीपासून तर आज सगळ्यात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या नावाने इतका जय जयकार होतो आणि आपणही छत्रपती शासन चालवतो साहेब. माझी मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण जर इथून मागचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत छत्रपती शिवरायावर व्यासपीठ आणायचं काम आदरणीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी साहेब यांनी सार्वजनिक असलेल्या सभेच्या व्यासपीठावर छत्रपती आणून तिथून खरं तर जय जय करायला सुरुवात झाली. आपण तो विचार आणि अतिशय या महाराष्ट्राच्या समृद्धीचा पाऊल आपण जे सर्वांनी उचललं त्याच्यामध्ये मात्र अजूनपर्यंत छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला आजही मंत्रिमंडळामध्ये स्थान आलेलं नाही. ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि विशेषत्वाने 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने जगाला कळायला पाहिजे छत्रपती शिवरायांचा, म्हणून ह्या 19 फेब्रुवारीला आपण शासन मान्यता दिली. शासन मान्यता देऊन ही शिवजयंती आपण राजशिष्टाचाराखाली आणली आणि प्रशासकीय व्यवस्थेबरोबर शासनाने ही शिवजयंती दरवर्षी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांना आपण अभिवादन करायला येता आणि विशेष म्हणजे तिथून तुम्ही संपूर्ण शिवभक्तांना म्हणजे या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला आपण तिथून खरं तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण दरवर्षी येऊन तिथे शिवनेरीवर नतमस्तक होता.
माझी विनंती आपल्याला एवढीच आहे साहेब, मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे. आपण तिन्ही लोक म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाला मी निवेदन केलेलं आहे आणि मी जनतेला शब्द सुद्धा खाली दिलेला आहे. इतक्या वर्ष वंचित असलेली आपली भूमी, खरं तर साहेब खरं सांगू, छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला मंत्रिमंडळ घ्या हे म्हणायला सुद्धा मला कमीपणा वाटतो स्वतःला. खरं हे म्हटलंच नाही पाहिजे माझ्यासारख्या माणसाला. हे कधी कधी असं स्वार्थ जागा होतो की हे वैयक्तिक आमदार शरद सोनवणे स्वतःसाठी मंत्रिमंडळ मागतात की काय, मंत्रिमंडळात समावेश मागतात काय. पण नाही साहेब, त्या शिवभूमीचा आदर व्हायला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे, कारण ती सुरुवात इथून आहे आणि मग त्यांचा एवढा मोठा प्रवास अख्ख्या जगभराने पाहिलेला आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की मी माझं निवेदन सबमिशन केल्यानंतर आपण याचा गांभीर्याने विचार करा. उद्याच्या 19 फेब्रुवारीला साहेब तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीवर शिवनेरीवर त्या ठिकाणी अभिवादन करायला आपण येत आहे आणि आपण शिवनेरीसाठी जे काम केलंय आपण सर्व मंडळीने ते संपूर्ण जुन्नरकरांना माहिती आहे, किल्ले शिवनेरीला माहिती आहे. पण या कामाला खऱ्या अर्थाने जर शेवटचं स्वरूप द्यायचं असेल तर आपण मंत्रिमंडळामध्ये हक्काचं स्थान द्यावं. हा हक्क मागायला मी या सभागृहामध्ये उभा आहे. नाहीतर नावीला जायला मला मतदारसंघामध्ये जाणं मुश्किल होऊन जाईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. अध्यक्षांनी मला जी वेळ दिली मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, की महाराष्ट्रामध्ये मेडिकल क्षेत्रात रुग्णांची मोफत ऑपरेशन करून देण्याचे काम माझ्या मतदारसंघात मी गेली 15 वर्ष करतो आहे. आणि या 15 वर्षातला अनुभव असा आहे की कट प्रॅक्टिस नावाचा एक अतिशय भयानक विलक्षण असा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आपण ब्लड चेक करायला गेलो, जो डॉक्टर लिहून देतो त्या डॉक्टरला 25% पासून 40% पर्यंत कमिशन त्या डॉक्टरला दिलं जातं परस्पर त्या लॅबकडून. म्हणजे एखादा रुग्ण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट जरी झाला तरी तिथे 25% पासून 40% पर्यंतची कट प्रॅक्टिस आहे. म्हणजे एखादा रुग्ण जर ₹1,00,000 भरत असेल तर खरं त्या ₹1,00,000 40,000 रुपये जो डॉक्टर सुचवतो, प्रिस्क्रिप्शन देतो, त्या डॉक्टरला ते कट प्रॅक्टिसच्या नावाखाली दिले जातात. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांना कसं परवडणार आहे? आणि मी पूर्ण माहिती घेतली. चेकनी पैसे देतात हे लॅबवाले, हे हॉस्पिटलवाले चेकनी पैसे देतात त्या डॉक्टरला. कधीपर्यंत चालणार आहे हे? नवीन सरकार अतिशय सकारात्मक सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री अतिशय चांगले धोरणात्मक निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री आहेत. पूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. माझी सरकारला विनंती आहे की मुंबई महाराष्ट्रातली ही कट प्रॅक्टिस लॅब मधली असेल, हॉस्पिटल मधली असेल, ही 100% बंद झालीच पाहिजे. त्याच्यासाठी काही कायदा करावा लागत असेल, कायदा करण्याची आवश्यकता असेल, जरूर कायदा करावा. पण या कट प्रॅक्टिसच्या नावाखाली रुग्णांना लुटलं जात आहे, या बाबतीत मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आणि शासनानं कठोर कायदा करावा अशी विनंती करतो. आणि जाता आता माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी पाण्याच्या टाक्या पास करून घेतल्या. पण तिथे लोक आग्रह असा होता की मैदानाच्या खाली टाकी बनवू नका. मग त्या ठिकाणी बीएमसीचं मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये आपण ती नवीन पाण्याची टाकी बनवतो आहोत. सरकारनं महापालिकेला निर्देश देऊन त्या ठिकाणी ताबडतोब पाण्याच्या टाकीची जी वर्क ऑर्डर झालेली आहे, फक्त जागा बदलायची आहे. तर बीएमसी विक्रोळीला बीएमसीचं मार्केट आहे, त्या ठिकाणी पाण्याची टाकी लवकरात लवकर त्या टाकीचं काम सुरू व्हावं. आणि माझ्या मतदारसंघातली टोटल जुनी गंजलेली सडलेली पाईपलाईन बदलण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं टप्प्याटप्प्यानं. ते देखील गतीनं व्हावं अशी माझी सरकारकडे महापालिकेला निर्देश द्यावेत अशी विनंती आहे. LBS रोडवर मी जवळपास 4.2 किलोमीटरचा 700 कोटीचा ब्रिज पास करून घेतला आहे. RCT मॉल पासून कुर्ल्याला बैल बाजार पर्यंत. त्या ब्रिजचंही काम लवकरात लवकर सुरू व्हावं, जेणेकरून माझ्या घाटकोपरच्या मतदारसंघातल्या रखडलेला SRA प्रकल्प हा लवकर गतीनं पूर्ण होईल. कारण माझ्या घाटकोपरून जर BKC ला 10 मिनिटात त्या ब्रिजमुळे लोक जाऊ शकली किंवा BKCतून येणारा माणूस माझ्या घाटकोपरला 10 मिनिटात येऊ शकला तर माझ्या पूर्ण घाटकोपरचे रखडलेले SRA प्रकल्प तेज गतीनं पूर्ण होतील. तर माझी शासनाला विनंती आहे की महापालिकेला निर्देश देऊन याही ब्रिजचं काम तात्काळ सुरू करावं. श्री अजय चौधरी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. मुंबईमध्ये अदानीचे नवे स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामात अध्यक्ष महोदय सुरुवात करण्यात आली आहे. सदर स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात भरमसाठ वाढ झाल्याने अनेक तक्रारी वीज ग्राहकांकडून होत आहेत. तसेच स्मार्ट मीटरला मोबाईलसारखे मीटर
रिचार्ज करावे लागणार असल्यामुळे रिचार्ज संपल्यावर तातडीने ग्राहकांची लाईट बंद होणार आहे. तसेच वीज ग्राहकांना वीज देयक येणार नसल्याने ते किती वीज वापरत याचीही माहिती ग्राहकांना मिळणार नाही. अध्यक्ष महोदय, संपूर्ण भारतात अदानीच्या विद्युत मीटरनं स्मार्ट मीटरना मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना महाराष्ट्रात अदानीने बेस्ट उपक्रमाला स्मार्ट मीटर लावण्यात नेमक्या कशाच्या आधारावर परवानगी दिली याचा विचार करणे आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही बेस्टचे महाव्यापार व्यवस्थापक यांची भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला होता. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी स्मार्ट मीटरला लावण्याची सक्ती करण्यास स्थगिती दिली होती. या संदर्भातील पत्र बेस्ट प्रशासनाने आम्हास दिले होते. परंतु असे असतानाही निवडणुकीनंतर बेस्ट प्रशासनाकडून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जात आहे. तसेच अदानी आणि बेस्ट उपक्रमांमध्ये विद्युत स्मार्ट मीटर लावण्याबाबत झालेल्या कराराची प्रत शासनाने उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे राज्यातील विशेषतः मुंबईतील वीज ग्राहकांकडून अदानीच्या वीज मीटरला होत असलेला विरोध लक्षात घेऊन बेस्ट सोबत झालेला करार रद्द करण्यात यावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एकाच मिनिटामध्ये सांगतो की आम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण आमचा सन्मान, आमची प्रतिष्ठा म्हणून आम्हाला एक जिल्हा देता ज्याच्यावरती विधानसभा सदस्य असते. अध्यक्ष महोदय, या वेळेला दिलेले जे बॅच आहेत ते एवढे निकृष्ट दर्जाचे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 80 बॅच तुटलेले आहेत, तुटले गेलेत एका दिवसात आणि परत आलेले आहेत. माझा बॅच देखील तुटला आहे. आणि अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, आपण याची सखोल चौकशी करा आणि कोणी हे बॅच बनवले, अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. आणि इतकंच नव्हे अध्यक्ष महोदय, त्याला फिनिशिंग देखील नाही. त्याची काठ एवढी धारदार आहे ती हाताला लागते, एवढे रफ बॅच बनवलेले आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, कारण आपलं अतिशय बारीक लक्ष असते. आपण बनवलेलं दालन, आपण बनवलेलं विधानसभेचं सभागृह हे अत्यंत देखणं आहे. म्हणून आपली बारीक नजर असते. या बॅचच्या संदर्भात कोणी हे बनवले, कोणी हे उपलब्ध करून दिले त्याची चौकशी करा आणि लवकरात लवकर हे बॅच देखील बदलून द्या, कारण ती आमच्या आमदारांची या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन निश्चितपणे त्यावरती उपाययोजना केली जाईल. श्री संजय पोटनीसजी. अध्यक्ष महोदय, दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील कुर्ल्यात 9च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशनवरती आंबेडकर नगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसवरचं चालकाचा नियंत्रण सुटून बेस्ट बसचा भीषण अपघात झालेला आहे. त्यात 7हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 42 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यातच काल सुद्धा एक सायन हॉस्पिटलमध्ये एक मृत्यू झालेला आहे. अशी मृत्यूची संख्या 8 आहे. त्यात काही जणांच्या मेंदूला गंभीर इजा झाली असून तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बसच्या धडकेने रस्त्यावरच्या 20-22 वाहनांची मोठी नुकसान झालेलं आहे. गेल्या 3 वर्षात बेस्टच्या स्वमालकीच्या व भाडे तत्वावर बसचे सर्वात जास्त 247 अपघात झालेले असून बेस्ट उपक्रमात 2019 पासून भाडे तत्वावर बसच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. बसमध्ये आगीच्या घटना, बस नादुरुस्त, विद्युत बॅटरी पेट घेणे आदी घटना वाढत आहेत. बस कंत्राटदारामार्फत चालवण्यात येत असल्याबाबत अपघाताच्या घटनांमध्ये भर पडत चाललेली आहे. आज दिनांक 16/12/2024 रोजी या अपघातातील एकाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूच्या नातेवाईकांना व जखमींना जी शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती देखील अद्याप मिळालेली नाही. तसेच महाव्यवस्थापक, बेस्ट महापालिका, उपायुक्त, परिमंडळ 5 तसेच सहाय्यक आयुक्त एल वार्ड कुर्ला यांच्याशी संवाद साधला असता उडवाउडवीची उत्तर देऊन एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. या अपघातामुळे सर्व भीतीचे वातावरण पसरलेलं असून नागरिकांमध्ये या अपघाताविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. सदर अपघाताची सखोल चौकशी होऊन बस चालक यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी व अशा प्रकारचे सातत्याने होणारे अपघात टाळण्याकरता ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याने मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करीत आहे. ठीक. श्री योगेश सागर. या सभागृहामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा हा विषय मी मांडलाय. मुंबई उपनगराचा अध्यक्ष महोदय वाली कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये ज्या इमारती भाडे करून ज्या अशा टेनेंटेड इमारती आहेत
त्याचा पुनर्विकास करण्यासाठी अध्यक्ष महोदय म्हाडा ही एजन्सी आहे. उपनगर हे मुंबई शहरामध्ये 1957 साली जोडलं गेलं अध्यक्ष महोदय. 1957चा अगोदरचे म्हणजे माझा जिथे जन्म झाला ते 1938 ची मकान आहे. ती इमारत 1938 सालची आहे. ती भाडोत्री इमारत आहे अध्यक्ष महाराज. अशा शेकडो इमारती, हजारो इमारती मुंबईच्या उपनगरात आहे. डिलॅबिटेड कंडिशनमध्ये आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याला तोडण्याची महापालिका नोटीस काढते. नोटीस काढल्यानंतर अध्यक्ष महोदय ते बेघर होतात. त्यांचे जागेचे मेजरमेंटचे केवळ पेपर त्यांच्या हातात दिले जातात. मग विकासक अध्यक्ष महोदय येत नाहीत. लँडलॉर्डचे फॅमिली डिस्प्यूट असतात, कोर्टामध्ये केस असतात आणि ते पुनर्विकास कधीच होत नाहीत. अशा माझ्या विभागामध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ 11 बिल्डिंग्स आहेत, ज्यांची लोक म्हणजे त्या 11 बिल्डिंगचे 100च्या वर फॅमिली अध्यक्ष महोदय, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त फॅमिली हे आता उघड्यावर पडलेत, रोडवर पडलेत. अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे, सरकारने अध्यक्ष महोदय 2014 साली कायदा केला. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने कायदा केला आणि त्यामध्ये कायद्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिनियम 499चा अध्यक्ष महोदय सी हे बदलण्यात आला. अध्यक्ष महोदय पोट कलम 2, 3 आणि 4 हे अध्यक्ष महोदय त्याचा जोडण्यात आली. परंतु 2014 ते 2034च्या अध्यक्ष महोदय मुंबईचा जो डीपी तयार करण्यात आला त्याच्यामध्ये याचा समावेश न केल्याने अध्यक्ष महोदय एकही पुनर्विकास बिल्डिंगचा भाडेकरू बिल्डिंगचा होत नाही आहे. फार गंभीर प्रश्न आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय हा भाडेकरूंचा प्रश्न जर सुटला नाही तर अध्यक्ष महोदय नाईलाजाने लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल. आज अध्यक्ष महोदय 2014 ते 24 10 वर्ष झाले कायदा केला, पण डीसीपीआर मध्ये त्याचा समावेश नसल्यामुळे अध्यक्ष महोदय हे इमारतीचा पुनर्विकास होत नाही. जशी एजन्सी मुंबई शहरामध्ये म्हाडा दिली आहे तशी तिथे लॉ अँड ऑर्डर ऑथॉरिटी जर महापालिका असेल अध्यक्ष महोदय, तिकडची ऑथॉरिटी महापालिका प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, तर सरकारने म्हाडा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा इमारतीचा पुनर्विकास केला पाहिजे. त्यासाठीचा अध्यक्ष महोदय जे लागणारा खर्च आहे ते भाडोत्री सुद्धा भरायला तयार होतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भामध्ये तातडीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या दालनामध्ये मी पत्र 3 वेळा दिले अध्यक्ष महोदय, बैठक लावली. त्याच्यामध्ये सचिव गृहनिर्माण, सचिव नगरविकास आणि महापालिका आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अशी बैठक लावली तर याचा मार्ग निघेल. माझी विनंती आहे सरकारला याच्यावरती लक्ष द्यावे. धन्यवाद. पहिली औचित्य होऊ दे. कोण राहिलं आता? 1 मिनिट.